तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून अमरावतीचे सुपुत्र डॉक्टर भूषण गवई शपथ घेणार आहे। आपल्या सोबत त्यांच्या आई आहेत मातोश्री कमलाताई गवई। काय सांगणार आहेत? मुलगा सर्वोच्च पदावर गेलेला आहे, शपथ विधी होतोय, कसं वाटतं एक आई म्हणून? समाधान वाटतं आणि एक हे वाटतं की तो देशाला न्याय देऊ शकेल आणि त्याने देशाची सेवा करावी। आणि आतापर्यंत ज्याप्रमाणे त्याने त्या पदाला न्याय दिला, ह्याही पदाला तो न्याय दिला अशी खात्री आहे। आणि आयुष्यभर तो तपतच राहिला ना। त्याचं जीवन असं आहे की ज्याला तपश्चर्या म्हणतो। कारण राजकारणी माणसाचे मुलं हे त्यांना म्हणजे साहेबांना तर घरदार असं नव्हतंच, बाहेरच त्यांचं सारं होतं। त्यामुळे ह्या मुलांवर लक्ष देऊन त्यांच्यामधला माणूस जो आहे तो घडावा आहे एवढी एक माझी अपेक्षा होती। आणि त्या दृष्टीने माझं मी शिक्षिका असल्यामुळे त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू होते। आणि मला तेच वाटायचं की यांनी माणूस म्हणून म्हणजे घडलं पाहिजे। हे मोठमोठे पदं जे साहेबांनाही मिळाले किंवा भूषणलाही मिळाले तर ते मिळतीलच अशी अपेक्षा नव्हती। आणि मिळाले तरी त्याचा विशेष असं वाटलेलं नाही। कारण मोठ्या व्यक्तींना जेव्हा पदं मिळतात त्या पदाला न्याय देण्यासाठी आणि त्या पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना ते पदं मिळतात आणि त्यांनी ते केले पाहिजेत असं मला साहेबांच्या बाबतीमध्ये आणि भूषणच्या बाबतीमध्ये वाटत होतं, वाटत आहे आणि वाटत राहील। कारण माझ्यासमोर फक्त हे 4 भिंतीचं घर होतं आणि 4 भिंतीच्या आतमध्ये म्हणजे एक हाऊससाहेब जे काय करत असेल तेवढे येणाऱ्या जणांचं सरबराई करणं, मुलं माणूस म्हणून घडतील ह्याप्रमाणे त्यांना तसे संस्कार निर्माण करणं, तर एवढं मात्र माझी जबाबदारी होती। कारण नुसतं मुलांवरच लक्ष द्यायला तेवढा वेळ नव्हता। येणाऱ्या जाणाऱ्यांची एवढी अवभगत करणं गर्दी होती की मुलांवर आई म्हणून संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायला तेवढा वेळ नव्हता। म्हणून कधीकधी वाईटही आताही वाईट वाटतं त्याचं मला की आपण मुलांना जास्त वेळ देऊ शकलो नाही। आणि 15 वर्षापर्यंत तर म्हणजे मुलांवर लक्ष देणं हे जरुरीच आहे। कारण बिघडायचे असतील मुलं तर त्याच्या आधीच बिघडतात, परंतु ते पाया मजबूत झाल्यानंतर पुढे ते स्वतःच्या कर्तृत्वानेच मोठी झालेली आहेत। त्याच्यामध्ये माझा काही वाटा नाही। वाटा असेल तर साहेबांच्यासोबत जे तो राहिला तर ते साहेबांच्या सोबत राहत असताना जे येणार जाणार साहेब कसे वागायचे, लोकांचे कामं किती करायचे, लोकांना काम कसं द्यायचं, साहेब अभ्यास काय करायचे, भाषण कसे करायचे, त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर लहानपणापासून पडला। त्यामुळे त्याच्या घडण्यामुळे साहेबांचा मोठा वाटा आहे। आणि तो साहेब घडत असताना जो गेन करत होता म्हणजे बारकाईने निरीक्षण करून आत्मसात करत होता, त्यामुळे तो एवढा घडला। आणि दुसरं म्हणजे सुकाराज मेहनत आहे। जो कोई भी मेहनत करेगा तो आगे तो जाएगा ना। मग ते लहान गोष्ट असो की मोठी असो, म्हणजे साधं तुम्ही घरातलं काम असो की देशाचं मोठं काम असो, त्यामध्ये तुमची मेहनत आणि बुद्धी जर असेल त्याचा वापर थोडासा होतोच ना, बुद्धिमान असेल तर। मुलाकडे आता काय मागणं असणार आहेत? अनेक महत्त्वाचे निर्णय असतील, निर्णय मुलाच्या हाती असणार आहेत देश पातळीवरचे, न्यायालयातले। काय वाटतं तुम्हाला एक आई म्हणून कुठले निर्णय अजूनही अपेक्षित आहे? नाही, निर्णय तर जे काही समोर येतील ते त्याला त्याप्रमाणे निर्णय द्यावा लागेल। पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की माझ्यापेक्षा पत्रकारितेला भूषणच्या कार्याचा अनुभव जास्त आहे। ज्युडिशियरीमध्ये गेल्यानंतर वर्तमानपत्राने त्यांची दखल घेतलेली आहे आणि वर्तमानपत्रामध्ये पुष्कळ आलेलं आहे। राहिला प्रश्न माझा, त्याने आतापर्यंत ज्या जबाबदाऱ्या पार पाडल्या त्याने योग्य न्याय दिलाच आहे। कारण जो न्याय दिला तो त्याने अभ्यासपूर्वक दिलेला आहे आणि अभ्यास खूप करतो, मेहनत खूप करतो। आणि साहेबांच्या सोबत राहिल्यामुळे चांगलं काय आहे वाईट काय आहे ह्याची त्याला जाण आहे। आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याच्याकडनं अपेक्षा एवढंच आता आई म्हणून मी कधीच कोणाकडनं अपेक्षा ठेवल्या नाही। फर्स्ट इंडियन लास्ट इंडियन हे बाबासाहेबाच्या उक्तीप्रमाणे म्हणजे आमच्या घर हे जे आहे सार्वजनिक घर आहे। आणि बाबासाहेबांनी म्हटलं देश, ह्या देशासाठी हे
म्हणजे जे काही आम्ही करत आहोत, आमचा जीवही आहे तो देशासाठीच आहो आणि देशवासियांसाठी. आणि देशवासी म्हणजे लोक हा लोकवर कॉन्सन्ट्रेशन करणं म्हणजे आता देश म्हणजे लोकांचाच आहे. त्या लोकांसाठी त्याच्या हातून काम त्याने करावं असं मी म्हणत नाही, ते होईलच. कारण सर्वसामान्यांना न्याय मिळेल. आणि सर्वसामान्यांना तो न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आहे. कारण की त्याला मी लहानपासून पाहते आहे, त्याचं नेचर काय माहीत आहे. आणि तो समाजाभिमुख असल्यामुळे त्याने जे काही न्याय दिले ते देशाला समाजाला उपकारक असणारेच त्याने आतापर्यंत न्याय दिलेला आहे. तोच पायंडा तो पुढे चालवेल. खरं तर संपूर्ण हा गवई कुटुंबाचा तुम्ही सांगतायत की खरतड प्रवास होता. काय एखादी अशी आठवण आहे भूषण साहेबांसंदर्भात की आज ती अजूनही आठवते? नाही, तो पूर्ण जीवनच तसं जर पाहिलं तर खडतर प्रवासामध्येच गेलेलं आहे. म्हणजे आरामशीर असं जीवन किंवा ज्याला आपण म्हणतो सो किंवा ऐसे आराम वगैरे सगळं, तर असं आमच्या वाट्याला कमी चाललं आहे. म्हणजे आता मी हाऊसवाईफ असेल तर मी हाऊसवाईफचं काम करायचं. हे मुलांचे जे काही पदं पोझिशन असतील त्यांनी त्यांचं त्या पदाला न्याय देण्यासारखं त्यांनी काम करावं. साहेबांच्या बाबतीमध्ये ते त्यांनी झोकूनच दिलं होतं समाजासाठी आणि त्यांनी इकडे पाहू नये म्हणून हे इकडचे 4 भिंतीची बाजू मी पूर्णपणे सांभाळली आणि त्याची झळ त्यांना शेवटपर्यंत येऊ नाही दिली. राहिला प्रश्न मुलांचा, तर अपेक्षा कधीच मुलांकडनं कोणती ठेवली नाही. जी काही अपेक्षा असेल ती सार्वजनिक अपेक्षा की ते माणूस म्हणून चांगला घडावा आणि लोकांना असं काही त्यांनी वागावं की माझे मान उंच राहील. आणि अपेक्षा काही कोणाकडनंच नाही ठेवली. कारण स्वतः मेहनत करायचं आणि मला जे काही कर्तव्य माझं आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत कर्तव्य आपण पूर्ण करावं एवढीच माझ्याबद्दलची अपेक्षा आहे. दुसऱ्याबद्दल मी अपेक्षा ठेवली नाही. मग मुलांच्या बाबतीत कोणी आईवडील तो विचार करणारच की मुलं चांगली घडली पाहिजे, मुलांना चांगलं म्हटलं पाहिजे. कोणी मुलांच्याकडे कोणी जर पाहिलं तर त्यांना आनंद वाटला पाहिजे की नाही साहेबांचे मुलं चांगले आहेत. तर ही एवढी अपेक्षा तर कोणत्या आईवडिलाची राहणारच आहे ना. कोणता मुलगा बिघडलेला आहे असं कोणत्या आईवडिलांना म्हणजे त्याचं ते डिस्क्वालिफिकेशन आहे. मग तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे किती धन दौलत संपत्ती आहे हे कोणी विचारत नाही. मुलं काय करतात हे सगळेजण विचारतात आणि मुलं काय करतात हे सगळ्यांना दिसतं आहे. माईसाहेब, शेवटला प्रश्न. आज तुमच्या डोळ्यात देखत आज मुलगा सरन्यायाधीश होतोय, शपथ घेतोय सरन्यायाधीश पदाची, तुम्ही तिथे उभे असणार थांबणार आहात, तुमच्या डोळ्यासमोर किती अभिमान वाटतोय, कौतुक वाटते मुलाबद्दल? मला सांगतं की समाधान आहे. म्हणजे कौतुक करण्यासारखं तर ते लहानपासून त्याने कौतुक दाखवलंच, परंतु त्यांनी हे कौतुक म्हणजे ह्याच पदाचं नाही आहे. आत्तापर्यंत त्याला जी पदं मिळाली तर त्या पदाला त्याने जो न्याय दिला तर त्या न्यायामुळे त्याचं कौतुक वाटायचं आणि मनात एक प्रकारचं समाधान वाटायचं. तर तेच समाधान, तेच कौतुक, तेच आदर. म्हणजे मुलगा आहे म्हणून त्याचा आदर करू नये असं कोणी सांगितलं आहे का? आपला मुलगा जर मोठा झाला तर त्याचा अभिमान हा वाटलाच पाहिजे, त्याचा आदर हा केलाच पाहिजे. आणि एवढं मोठं पद देशाचं असल्यानंतर कोणत्याही आईवडिलाला आनंद वाटणारच आहे. तर मला ते अभिमान वाटण्यापेक्षा समाधान आहे की आपण घडवलेली मुलं ही देशाला अभिमान वाटण्यासारखी घडली. फक्त थोडंसं वाईट हेच वाटतं की ज्या साहेबांनी त्याला घडवलं तर ते ह्यावेळेस जर असते तर. आणि म्हणून मी आता जरी हे करत राहते तर मधून माझ्या डोक्यात विचार येतो, एकटी जरी असली तर जेव्हापासून हे पद ऐकायला मिळालं तर म्हणजे साहेब असते तर, कारण तो एक तर पहिलं ते मूल म्हणजे फर्स्ट चाइल्ड, मुलगी असो किंवा मुलगा असो त्या वेळेस ते अभिमानास्पद असते. म्हणजे त्यावेळेस आपल्याला आई वडिलांना इतका आनंद वाटतो की तो अवर्णनीय आनंद असतो. आणि पहिला मुलगा असल्यामुळे तोही मुलगा हा बापाच्या बरोबरीनं काम करतो, मुलगी आईच्या बरोबरीनं काम करते. तर साहेबांना खूप आदर होता आणि त्याने सगळेच कामं केले ना. शेतीपासून सगळे कामं केले. शेती पण त्यांनी इथं केली होती म्हणजे आणि झोकून गेली, असं दाखवासाठी म्हणून केली नाही. तर तेव्हा मला समाधान आहेच. साहेब जिथं कुठे असतील त्यांनाही खूप समाधान वाटत असेल आणि त्यांचा आशीर्वाद आहेच. फक्त ते नाही आहेत तर हे असं म्हणजे मी जे कधी एकटी असताना
म्हणजे अशी स्तब्ध राहते. तर मला ते साहेबांचीच आठवण येते आणि असं वाटतं की साहेब जर यावेळेस असते तर त्यांचा आनंद किती गगनात मावला असता. कारण की लहानपणी साहेब त्यांच्याच बरोबरीने राहतो, तुम्ही घरातले कामं करायचे. आणि तो हा पोरगा असा आहे की त्याला मोठं आणि लहान काहीच नाही. जेव्हा 1962चं बांगलादेशाचे युद्ध झालं तर सगळे सैनिक आपल्याकडे जाताना सी ऑफ करायचो आपण, तर जेव्हाला यायचे तर हातीच सगळं करावं लागायचं ना, धुणं भांडे जाळू कटका स्वयंपाक सगळं. तर मी स्वयंपाक करायचे तर हा वाढणं करायचा. 4च वर्षाचा होता. ते मी कोणतं काम करायचं मला मदत करायचा आणि कार्यकर्त्यालासुद्धा मदत करायचा. मुंबईला असताना साहेब ज्या MLC होते तर कार्यकर्त्यांना 2 रूम्स होत्या. कार्यकर्त्यांना त्या रूम्समध्ये झोपायला द्यायचे, कार्यकर्ते पलंगावर झोपायचे. हा एखादी दरी वगैरे घेऊन बाहेर झोपायचा आणि तशा याच्यामध्ये तो अभ्यास करायचा. म्हणजे त्याला घमंड गर्व पूर्वी नव्हता, आताही नव्हता. आणि तो ज्या समाजामध्ये लोकांमध्ये गरिबामध्ये वावरला तर तो विसरला नाही. अजूनही गोरगरिबांना मदत करतो. कोणाला जर दवाखान्याचं असेल तर फोन करतो, रक्त द्यायचं असेल तर रक्ताची व्यवस्था करतो. कधी कधी आपलंही रक्त तपासून घेतो तर रक्ताचा ग्रुप लागत असेल तर. आणि गरीब आणि मोठ्या आर्थिक दृष्टीने कधी कधी दवाखान्यासाठी वगैरे मदत करतो. कोणी गरीब असतील तर त्यांना शिक्षणासाठी मदत करतो. आणि मी तर झोकूनच घेतलेलं, मला माझं जीवन तर आता हेच आहे ना, मला दुसरं जीवनच नाही आहे. तर त्यामुळे तो हा जो लहानपणापासून जो काही घडला तो ह्याच वातावरणात घडल्यामुळे आणि साहेबांच्यासोबत जास्त राहिल्यामुळे. कारण माझा इम्पॅक्ट त्याच्यावर काय पडणार आहे. इकडे मी स्वयंपाक करणार, शेती करायची, शिक्षिका होती. मग म्हणजे शिक्षिकाच राहायचं आहे आणि नोकरीच करायची आहे. मग चांगली का नोकरी करू नये म्हणून लग्न झालं तेव्हा मी मॅट्रिक पास होती. त्यानंतर इथपर्यंत एवढ्या हातभर डिग्र्या माझ्याकडे आहेत. आणि त्या डिग्र्या घेतल्यानंतरही मी त्या डिग्र्या घेऊन चुपचाप नाही बसली. जसं मला त्यावेळेस खूप चणचण होती, परिस्थिती खराब होती. तर अशा वेळेस जेव्हा परिस्थिती खराब होऊन आम्ही इथपर्यंत आलो तर ज्यांची परिस्थिती खराब आहे त्यांच्यासाठी मदत का करू नये. तर म्हणून म्हणजे ज्या मदतीचा जे उपमा ज्याला तुम्ही म्हणतो तर जिथे जिथे मदत करायचं असेल तिथं आम्ही घरातले सगळेच लोक झोकून मदत करतो सगळ्यांना. आणि तोच आमच्या जीवनाचा आता स्थायी भाव आहे. शेवटपर्यंत तेच करायचं आहे. मग पदं किती मोठे असो ते पदाच्या जागेवर पदांना न्याय द्यायचा. परंतु आपली परिस्थिती जर कोणाला मदत करण्यासारखी असेल तर ते नुसतं मदत नाही करायचे, झोकून करायचे. आणि त्यामध्ये जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. आणि मी तर फक्त मला समाधान वाटण्यासाठीच करते. आणि साहेब गेल्यानंतर तर काय करणार, म्हणजे 24 तास माझ्याकडे आहेत. तर त्यामुळे तो तिकडे गेल्यानंतर मी मागच्या वेळेसही शपथविधीलाच गेली, जस्टिस झाला होता तेव्हा. त्यानंतर आता चालली दिली त्याच्याकडे. तर ते एवढ्याचसाठी सगळ्यांनी आम्ही त्याला पण सांगितलं तुझ्यासोबतच फिरली पाहिजे, तुझ्या घरी येऊन चांगलं चांगलं खाल्लं पाहिजे, तुझ्या गाडीतच फिरली पाहिजे. तर ह्यापेक्षा तुझ्याकडून लोकांची वार्ता ही चांगली चांगली ऐकायला मिळते. त्यापेक्षा आईला आणखी काय पाहिजे. म्हणजे भूषण हे चांगलं करतो, भूषण ते चांगलं करतो. आणि त्याला शेतीची खूप आवड होते. जाता जाता मी सांगेल देशासाठी माझा संदेश आहे की 15 वर्षामध्ये कोरोना येणार आहे. आणि ते मला कुठेतरी असं जाणीव झाली. आणि हा शेतकरी आहे. साहेब गेल्यानंतर जेव्हा 1 महिना झाला होता तर त्यावेळेस ज्युडिशियरीला तुम्हाला अजून जायचं नाही आहे, 5 मिनटं थांबायचं आहे. कारण इथं परवानगी मिळाल्याशिवाय ह्या घरातून बाहेर पडता येत नाही. आणि एक तर तुम्ही हॉस्पिटॅलिटी करायला आम्हाला संधी दिली नाही, आम्हीच थांबावून गेलो होतो ना. तर ह्या अशा तऱ्हेने काय विषय होतो सर आपला मध्येच मी हे केलं. हो, मदत केलीत करून. त्यांना शेतीची आवड होती. हां, तर शेतीची आवड होती तर शेती तर त्याने केलीच. पण साहेब गेल्यानंतर 1 वर्ष 1 महिना झाला होता तर त्याने ज्युडिशियरीच्या सगळ्या लोकांना हातच्या घेऊन 5000 कडुलिंबाची झाडं लावले. आणि पर्यावरणावरचा त्याचा जे काही प्रेम आहे ते दाखवून दिलं. पर्यावरण म्हणजे देशाला मदत करणे. आणि मी आता सध्याच्या स्थितीमध्ये संस्था तर मुलगी पाहते, मी पर्यावरण आणि जो कोरोना आता येणार आहे त्या कोरोनाच्या ते आळा बसण्यासाठी म्हणून आतापासून वेड्यासारखी वृक्ष लावते आहे. आणि भूषण ज्या ज्या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी तो जेव्हा राहिला
तर त्याचे 5-5 एकराचे 10-10 एकराचे बंगले होते. तर त्या ठिकाणी हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, म्हणजे भाजीपाला, फळफळाची झाडं, फुलझाडं, ह्या तऱ्हेने त्याने प्रत्येक बंगला अशा तऱ्हेने सजवून घेतला आणि त्याची शेतीविषयी आवड त्याने देशाला दाखवून दिली. आणि त्या बंगल्यामध्ये जे जे आता आहेत ते सगळं त्याचे फळं खात आहेत. आणि मी कोरोनामध्ये केरळला असताना भरपूर म्हणजे तिन्ही स्टेटमध्ये नुसतं म्हणजे निसर्गावरच जोर दिला. आणि तिथे जेव्हा फळं आले तिथल्या एडीसीने फोन केला, माझे यहाँ पर फल आए है क्या करना. तर म्हटलं गरीबों को वाट दो. तर म्हणजे माझी हम भी तो गरीब होतं, म्हणजे मजाक करायला लागले, माझी हम भी तो गरीब आहे. म्हटलं आप भी खा लो. तर हे शेतीचं म्हणजे त्याला आवड आहे, पर्यावरणाची आवड आहे. आणि त्यालाच देखून मी अनेकदा गमतीने सगळ्यांना म्हटले, तुमचं खूप प्रेम आहे भूषणवर, तो मोठ्या पदावर गेला, तुम्हाला खूप आनंद आहे. मग आनंद आहे तर तुम्ही हार तुरे, कोणी काही साल देईल, कोणी काही देईल, ते हे करण्यापेक्षा त्याला जर तुम्ही काही द्यायचं असेल आणि तुम्ही माझ्यापासून सुरुवात केलं की मी जास्तीत जास्त, जसं ते माझ्या कानावर आलं की हा चीफ जस्टिस होत आहे. तर आणि ऑफिसेसमध्ये सगळ्यांना माहीत आहे, कारण मी सगळ्या ऑफिसेसमध्ये गेली आणि सगळ्यांना सांगितलं की म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये जेवढी लोकं आहेत ते पर हेड एक झाड लावायचं आणि म्हणजे ते जगवायचं, ऑक्सिजन देणारं किंवा फळं देणारं. तर हे मी सगळ्या ऑफिसमध्ये जाऊन आले आणि त्यांना सांगितलं. आणि मी स्वतःसुद्धा इथेसुद्धा काहीच नव्हतं, हे सगळं आपण लावलेलं आहे त्या ठिकाणी. आणि मी स्वतः माझ्यापासून सुरुवात केलेली आहे. तर मी संपूर्ण देशवासियांना हँडबिले छापले, जेवढेही पदाधिकारी, अधिकारी, मंत्री, म्हणजे प्राईम मिनिस्टर, त्यानंतर मॅडम, ह्या सगळ्यांना पत्र दिले की देश जर पर्यावरणापासून वाचवायचं असेल आणि कोरोनाची दुर्भिक्ष जर टाळायचं असेल तर माझी म्हणजे सगळ्यांना विनंती अशी आहे की प्रत्येकाने, आजसुद्धा याच्यावर व्हॉट्सअपवर आलं की तुम्ही कमीत कमी 10 झाडं लावा. तर मी तर एवढं सांगेल की तुम्ही 1 झाडं लाव आणि ते फक्त वाचवा. आणि ते काय कठीण नाही. मला सगळ्यांनी हसले सगळे लोक की मार्च, एप्रिल, मेमध्ये कुठे झाडं लावतात काय म्हणून. तर मी त्यांना सांगितलं मी झाडंही लावले आणि जगवले पण. आणि मी त्याचे रोज याच्यामध्ये फोटो पाठवते आणि तारीख लिहिते त्यामध्ये कोणते कोणते झाडं लावले ते. आणि आता पावसाळा आल्यानंतर झपाट्याने सुरू करेल. म्हणून देशवासियांना भूषण हा चीफ जस्टिस झाल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद झाला. विशेषतः अमरावतीकरांना खूप आनंद झाला. परंतु अमरावती ही आपल्या देशामध्ये आहे आणि देशावर संकट हे अमरावतीवर संकट आहे, अमरावतीवर संकट हे देशावर संकट आहे. म्हणून देशवासियांना माझी ही विनंती आहे की चीफ जस्टिस श्री भूषण साहेब हे त्या पदावर आलेले आहेत. त्यांचा सत्कार तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही जमिनीमध्ये ही पर्यावरणाच्या वर म्हणजे साठी ती ऑक्सिजन देणारी झाडं लावलेली झाडं रेकॉर्डवर द्या आणि अशा तऱ्हेने त्याचा तुम्ही सत्कार करा अशी मी जनतेला एक विनंती करते, आव्हान देते. आणि त्यापेक्षा आधी पहिले तो करना मुझे है ना, तो मेरे म्हणजे माझ्यापासून मी सुरुवात केलेली आहे आणि ते लावत आहे. आजच लावते असं नाही की कोरोना नव्हता तेव्हा मी लहानपणापासून झाडं लावते आणि तिथे कुठे जागा सापडली तिथं आताही लावते. आता कॉर्पोरेशनने जे झाडं लावलेले आहे तिथं जर एखादं झाडं मेले असेल तर मी सगळं शोधून काढलं, पावसाळा आल्यावर ते खोदून घेणार. आत्ता मी 15 एप्रिलला लावलं बाबासाहेबच्या पुतळ्याजवळ, ज्याला हिरवी नीट दिसते आहे आणि रोज पाणी टाकायला जाते. आता तो पोरगा पाणी टाकून आले आणि 5-6 पाणी टाकून आलेला आहे. 5-6 दिवस मी नाही आहे इथे. तर त्यांना सगळ्यांना जबाबदारी दिली की तुम्ही मी हे फक्त पाणी टाका. नंतर मग मी रोज आमच्या याच्यामध्ये कॅन आहे तिथं रोज. काल पण एक कार्यक्रम होतात, त्यांना सांगितलं की मी आधी पाणी टाकून येते, कार्यक्रमाला वेळ होता. म्हणजे तुम्ही तो कार्यक्रमाची तयारी होईपर्यंत मी तिथं म्हणजे पाणी टाकून येते. आणि इथे या शेकावत साहेबाच्या घरापासून तर इथं जे हॉटेल आहे त्याच्या पलीकडे हे आत्ता झाडं लावले. जुलैमध्ये झाडं लावले होते तर कॉर्पोरेशनची जी तलवार असते त्या तलवारीने ते गवताबरोबर झाडे सपासप कापले. कमिशनर साहेबांना पत्र दिलं मी की माझे जे झाडं लावले ते मला जसे तसे लावून द्या. पण त्यांचा कुठे आता सरकारी यंत्रणा काय करते काय माहीत नाही. तर त्यांची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही आता इथं पाहत असाल तुम्हाला हिरवगार आहे. आणि ते ह्या महिन्यामध्ये का लावली, कारण ह्या महिन्यामध्ये रूट जर जमिनीमध्ये पक्के झाले तर पाऊस आल्यावर ते एक खूप मोठे होणार आहेत.
आणि म्हणून हा जो महिना आहे तुम्ही झाडं लावायला घेतलेले आहेत. आपण ह्या ठिकाणी आलात, माझे जे तोडके मोडके जे शब्द आहेत ते आपण सेव्ह करून घेतले आणि विशेष म्हणजे आलात, तुमचे पावले ह्या घराला पडलेत, याबद्दल तुमचे मी खूप खूप आभारी आहे. आणि असंच ह्या घरावर प्रेम असावं माझ्यासमोर माझ्यानंतर आणि नेहमी करता अशी आपल्याकडनं अपेक्षा करते. आणि त्याबरोबर माझंही कर्तव्य आहे ना, तुमच्याकडनं मी जेव्हा अपेक्षा करेल तर आई म्हणून माझं कर्तव्य आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेलच. तर सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद. नक्कीच सर, आपण बघू शकतो डॉक्टर भूषण गवई या सरन्यायाधीश पदाची जी आहे ती शपथ घेणार आहेत. त्यांच्या मातोश्री होत्या, अनेक आठवणींना जे आहे ती त्यांनी उजाळा दिलेला आहे. कॅमेरामॅन निकेत धातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.